आपण आता बघणार आहे सेकंड पार्ट नॉर्मल लेवल ऑफ इलेक्ट्रोलाइट. त्यामध्ये फर्स्ट आहे नॉर्मल क्रिएटिनिन लेवल. त्याची किती आहे 0.6 to 1.3 mg/dl. जर क्रिएटिनिन लेवल वाढले तर आपल्या किडनी डिसीज होतात आणि किडनी जर एकदा फेल झाली तर आपल्याला हे डायलिसिस करायला लागते. सेकंड आहे नॉर्मल ब्लड युरिया नायट्रोजन, इथे 8 to 25 mg/dl. थर्ड वन आहे नॉर्मल युरिक ॲसिड लेवल 2.5 to 8 mg/dl. जर युरिक ॲसिड लेवल वाढली तर आपल्याला गाऊट नावाचा डिसीज होतो आणि गाऊट नावाच्या डिसीजसाठी आपलं ट्रीटमेंट आहे ॲलोपिरिनॉल. ड्रग आपण वापरते ॲलोपिरिनॉल. फोर्थ आहे नॉर्मल बिलिरुबिन लेवल, हे किती आहे 0.2 to 1.2 mg/dl. जर बिलिरुबिन लेवल रक्तात वाढली तर जॉन्डिस नावाचा डिसीज होतो. मग त्यासाठी आपण फोटोथेरपी वापरतो. मग फोटोथेरपीमध्ये सांगायचं तर फोटोथेरपीमध्ये आपण वेगळ्या टाईपच्या लाईटची वेवलेंथ वापरतो. व्हाईट लाईट, ब्ल्यू लाईट. मोस्टली आपण ब्ल्यू लाईट वापरतो कारण त्याची वेवलेंथ जास्त असते. फिफ्थ आहे नॉर्मल सिरम कोलेस्ट्रॉल लेवल, ते किती आहे 140 to 200 mg/dl. तर कोलेस्ट्रॉल रक्तात वाढलं तर आपल्याला हार्ट डिसीज होतात. नॉर्मली त्यामध्ये IHD म्हणजे इस्केमिक हार्ट डिसीज हा होऊ शकतो. सिक्स्थ वन आहे सिरम अमायलेज लेवल 30 to 110 unit/liter. आणि सेवन्थ आहे सिरम लायपेज लेवल 10 to 140 unit/liter. आता दोन जे लेवल आहेत सिरम अमायलेज आणि सिरम लायपेज, हे मोस्टली रिलेटेड टू लिव्हर आहेत. हे लिव्हर एन्झाईम आहेत आणि हे जर एन्झाईम वाढले तर आपल्याला पॅनक्रियाटायटिस नावाचा डिसीज होतो. ते गोष्ट लक्षात ठेवा. पॅनक्रियाटायटिसमध्ये काय होतं नेमकं, जर पॅनक्रियाटायटिसमध्ये सिरम अमायलेज लेवल मोर दॅन 5 times वाढली तर तेव्हा तिथं होतं ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. पण क्रोनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये कसं होतं, सिरम अमायलेज लेवल नॉट मोर दॅन 3 times. मीन्स काय, 3 times वाढत नाही. समजा आता जे असेल लेवल 110 तर 3 times म्हणलं की झाले 330 झाले. पण तसं ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसमध्ये तसं नाही. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसमध्ये मोर दॅन 5 times, हे लक्षात ठेवा. नंतर येत आहे नॉर्मल SGPT, ते किती आहे 10 to 40 unit/liter. नाईन्थ आहे नॉर्मल SGOT 10 to 30 unit/liter. आता SGPT आणि SGOT म्हणजे काय, तर SGPT आणि SGOT म्हणजे काय, हे लिव्हरमध्ये हे टेस्ट आहेत जे मोस्टली आपण लिव्हर फंक्शन टेस्टला वापरतो. आता SGOTचा लॉंग फॉर्म लिहिला बघा, सिरम ग्लुटामाइन ऑक्झॅलो ॲसिटिक ट्रान्सअमिनेज. आणि SGPTचा आहे सिरम ग्लुटामाइन पायरुव्हिक ट्रान्सअमिनेज.